नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी व्यायाम कसा स्टार्ट करायचा याबद्दल माहिती सांगणार आहे। तर लहान मुलांसाठी वर्कआउट स्टार्ट करताना तुम्ही काय करायचे, तर तुम्हाला पहिल्यांदा पल्स रायझिंग वॉर्मअप असतो, त्याच्यामध्ये असतात जंप्स। ठीक आहे, तर जंप्स केल्याने काय होतं, तर ब्लड सर्क्युलेशन होतं आपल्या शरीरामध्ये आणि आपले शरीर हे गरम होतं। त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा चांगला झाल्याने आपले शरीर वर्कआउट करण्यासाठी तयार होतं। ठीक आहे, तर आता आपण इथे तेच करणार आहे। तर सगळ्या पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना अशा प्रकारे वर्कआउट करण्यासाठी मोटिवेट करू शकता। आता माझ्यासोबत आहे माझा लहान स्टुडंट, तर तो आता तुम्हाला जंप्स करून दाखवणार आहे। जंप्स करायचे रुद्र, चला जंप्स करा, स्टार्ट। जोरात उंच उड्या मारायच्या, उंच, गुड। अशा प्रकारे उंच उड्या मारण्यासाठी मुलांना तुम्ही प्रोत्साहित करा। जंप्स करायच्या, ह्या जंप करण्याचे भरपूर सारे फायदे आहेत। ठीक आहे, जंप केल्याने भरपूर सारे फायदे आहेत, जसे की तुमच्या मुलांचे स्ट्रेंथ, कार्डिओ, स्टॅमिना बूस्ट होणार आहे। मुलगा कधी थकत असेल, शाळेवरून येऊन ते थकावट जास्त होत असेल, तर हे थकावट जे आहे हे कमी करण्यासाठी आपण जंप, कार्डिओ वर्कआउट केला पाहिजे। ठीक आहे, रनिंग केली पाहिजे। तर अशा प्रकारे जंप करायचे। पुन्हा ह्याच्यानंतर तुम्ही जंपिंग जॅक्सच्या आधी तुम्हाला करायचं हाय नीज। नी वरती उड्या मारायच्या आहेत, नीज, हाय नीज म्हणायचं त्याला। याला हाय नीज म्हणायचं, हाय नीज वर्कआउट। तर अशा प्रकारे तुम्हाला मुलांना सांगायचं आहे की हाय नीज वर्कआउट करा, तुम्हीही त्यांच्यासोबत करा। हाय नीज वर्कआउट कंटिन्यू करायचं रुद्र, चल जोरात, फास्ट फास्ट करून दाखव, फास्ट, चल मस्त, कंटिन्यू कर। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांनाही सांगा वॉर्मअप करायला, पल्स रायझिंग वॉर्मअप। यामध्ये त्यांना मस्तही वाटेल, ते खुशही राहतील। आणि त्यांना कसं लहान आहेत त्यामुळे त्यांना जास्त हालचालीची सवय असते, एका जागी जास्त बसत नाहीत, है ना। तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचे एक्सरसाइजेस द्या की त्याच्यामध्ये त्यांना चांगले वाटेल। ठीक आहे, तर यानंतर करणार आहे आपण जंपिंग जॅक्स। ठीक आहे, आपण 3च फक्त ह्याच्यामध्ये देणार आहे वर्कआउट्स, जे की पल्स रायझिंग वॉर्मअपसाठी, मुलांना खुश करण्यासाठी चांगले आहेत। मस्त कंटिन्यू करा। तर अशा प्रकारे जंपिंग जॅक्स सांगा, कंटिन्यू जंपिंग जॅक्स करायला लावा आणि तुम्हीही करा। तुम्हीही केल्याने तुम्हालाही तुमचे शरीर फिट राहण्यासाठी मदत होईल। आणि लहान मुलांना तर हा व्हिडिओ नक्की दाखवा, त्याचबरोबर तुम्हीही बघा, तुम्हीही करा। हे जे एक्सरसाइजेस आहेत ते तुम्हाला आणि तुमच्या मुलांना भरपूर फायदेशीर राहणार आहेत। याने वेटही नियंत्रित राहणार आहे, कधी तुम्हाला थकवा जास्त लागणार नाही आहे। रोज रोज केल्याने तुमचा स्टॅमिनाही बूस्ट होईल। म्हणजे आज जर तुम्ही 1 मिनिटासाठी करत असाल तर आठवड्यानंतर तुमचा हाच दम 2 मिनिटाकडे जाईल। तर तुम्हाला अशा प्रकारे स्टार्ट करायचं आहे, कंटिन्यू स्टार्ट करायचे, बस स्टॉप। तर अशा प्रकारे तुम्ही जंपिंग जॅक्स घ्या। पुन्हा टोजवरती तुम्हाला जंप्स करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट व्हेरिएशन अप्लाय करू शकता, जसे की दोन्ही हात मुलांना की खांद्याच्या वरती पकडायचे सरळ आणि मग जंप करायचे टोजवरती। तर अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे मुलांना जंप्स करायला, उंच उड्या मारायला लावायच्या, यामध्येही उंच उड्या।
गुड. रिलॅक्स. आता यानंतर तुम्हाला अजून एक त्यांना फनशीर चांगलं वाटेल असा वार्मअप आहे. त्यामध्ये कसं करायचं, तुम्हाला फॉरवर्ड बेंडिंग करायचं आहे, पुढे झुकायचं, दोन्ही हात जमिनीवरती येतील. हां, आता तिथून दोन्ही हात जमिनीवर आहेत, पाठीमागे जंप घ्यायचे, पायाला दोन्ही पाठीमागे न्यायचे. हां, गुड. पुन्हा जंप करायचे पुढे दोन्ही हाताकडे, पुन्हा वरती उडी मारायची. आता वरती आकाशाकडे. हां, पुन्हा खाली, पुन्हा पुढे. चला जंप कंटिन्यू करायचे. तर अशा प्रकारे लावा, जम्प्स करायला कंटिन्यू. जम्प्स अशा प्रकारे करायला लावा. त्यामध्ये त्यांना बरंही वाटेल, मस्त वाटेल. फास्ट करायचे. चला फास्ट कर. ओके, चला रिलॅक्स. तर अशा प्रकारे तुम्हाला पल्स रायझिंग वॉर्मअप करायचा आहे. 5 ते मुलांसाठी, लहान मुलांसाठी 5 ते ठीक आहे 5 ते 10 मिनिट आणि मोठ्यांसाठी 15 मिनिट पल्स रायझिंग वॉर्मअप. लहान मुलं असतील तर 5 मिनिट इज ओके, पण मोठी माणसं असतील तर त्यांना 15 मिनिट हा कार्डिओ वर्कआउट रोज केलाच पाहिजे, रोज करायलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम करू शकता किंवा एका टाइम करा. आता हे झालं पल्स रायझिंग वॉर्मअप. आता आपण करणार आहे जॉईंट वॉर्मअप. त्याच्यामध्ये नेक रोटेशन. पहिल्यांदा नेक रोटेशनमध्ये आपण कमरेवरती दोन्ही हात ठेवतो, पायामध्ये डिस्टन्स आहे. आता श्वास घेऊन वरती बघायचं आकाशाकडे, पुन्हा श्वास सोडत मानेला पुढे झुकवायचे, खाली बघायचं, पुन्हा वरती बघायचं, पुन्हा खाली, पुन्हा वरती. तसंच उभं राहा. तर यानंतर आपल्याला नेक रोटेशन करायचं आहे. दोन्ही हात कमरेवरती अशा प्रकारे ठेवलेले आहेत, दोन्ही पायामध्ये डिस्टन्स शोल्डरच्या बरोबर. आता मानेला वरती न्यायचं, वरती बघायचं, पुन्हा खाली बघायचं, पुन्हा वरती, पुन्हा खाली, पुन्हा वरती, पुन्हा खाली. आता समोर. आता साईडला झुकायचं, कानाला खांद्यावरती ठेवायचं, टच करायचं पूर्ण. पुन्हा साईड चेंज, साईड चेंज, चेंज साईड. पुन्हा समोर बघायचं, पुन्हा मानेला डावीकडे टर्न करायचं, पुन्हा उजवीकडे, पुन्हा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, पुन्हा पुढे. गोलाकार घुमायचे. तर अशा प्रकारे क्लॉकवाईज पहिल्यांदा रोटेशन करायचं आहे मानेचं. गोलाकार डावीकडून उजवीकडे, नंतर उजवीकडून डावीकडे. आता उजवीकडून डावीकडे करणार. तर नेक रोटेशन याच्यामध्ये तुम्ही 10 काउंट सांगा. 10 वेळा डावीकडून उजवीकडे, 10 वेळा, 10 वेळा उजवीकडून डावीकडे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सांगा मुलांना 10 वेळा क्लॉकवाईज आणि 10 वेळा अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर हँड रोटेशन. दोन्ही हँड्स रोटेशन दोन्ही एक साथ करू शकता तुम्ही. पुन्हा रिवर्स. पुन्हा शोल्डर रोटेशन करायचं आहे आपल्याला. चला अशा प्रकारे तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही बाजूंनी करायचं आहे हे रोटेशन. हे जॉईंट्स आहेत, जसं की शोल्डरचा. तर शोल्डर रोटेशन करायचे आपल्याला पुन्हा. चला पहिल्यांदा अशा प्रकारे पाठीमागून पुढे,
कंटिन्यू करायचे. चला पुन्हा रिवर्स. कंटिन्यू कर. पुन्हा कंबर, दोन्ही पायामध्ये अंतर. कंबरेला गोलाकार फिरवायचे डावीकडून उजवीकडे. पुन्हा उजवीकडून डावीकडे. डावीकडून उजवीकडे परत. डावीकडून उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज. आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही करणार नी जॉईंट्स. चला नी रोटेशन करणार. रिवर्स. बॅलन्स ठेवायचा. नी रोटेशन. त्यानंतर करायचं अँकल्स रोटेशन. रोटेशन करायचं अँकल रोटेशन. गुड. पुन्हा रिवर्स करा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांनाही सांगा जॉईंट्स वॉर्मअप, पल्स चार्जिंग वॉर्मअप. याने तुमच्या मुलांमध्ये भरपूर अभ्यासामध्येही प्रगती होईल, प्लस तुमच्या हेल्थमध्ये, मुलांच्या हेल्थमध्ये याचा फायदा होईल. तर तुम्हीही करा त्यांच्यासोबत. तुम्ही जेवढं त्यांच्यासोबत करेल तेवढं मुलेही करू शकतील. ठीक आहे. तर तुम्ही स्वतःहून मुलांना प्रोत्साहित करा व्यायामासाठी. तुम्ही स्वतःहून करा त्यांच्यासोबत, तेव्हा मुलंही करतील. चला दुसऱ्या पायाने करा. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता माझ्या इथे वाजलेलं आहे जेव्हा मी व्हिडिओ आता आपण स्टार्ट केला आहे, हे टायमिंग आहे सकाळचं 6चं. तर 6 वाजता हा मुलगा उठलेला आहे. हा मुलगा तिसरीमध्ये आहे, आता तिसरीला जाणार आहे. तर हा एवढा लहान मुलगा आहे. तर हा लहान मुलगा उठून एक्सरसाइज करू शकतो. तर मोठ्या माणसांनी तर उठायला काही हरकत नाही मला वाटतं. आणि त्यांनी त्यांच्या मुलांनाही वर्कआउट करण्यासाठी सांगावे, गेम खेळण्यासाठी सांगावे, ही मी तुम्हाला विनंती करतो. जेवढं तुमचा हेल्थ फिटनेस चांगला राहील तेवढं तुम्ही कोणतेही काम करण्यासाठी कधीही तुम्हाला आळस येणार नाही. तुम्ही फिट राहाल, तुमच्या चेहऱ्यावरती हास्य राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वर्कआउट करा मस्तपैकी, रिलॅक्स. यानंतर रिस्ट रोटेशन. मनगटाचे रोटेशन असं करायचे. पुन्हा रिवर्स. पुढे बघायचं. रिस्ट रोटेशन. पुन्हा फिंगर्स. ठीक आहे. यामध्ये आपण पल्स रायझिंग वॉर्मअप आणि जॉईंट्स वॉर्मअप हे घेतलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही पाहिला असेल आता हा लहान मुलगा हा सकाळी एवढ्या लवकर उठून वर्कआउट करण्यासाठी आला आहे. तर तुम्ही पाहिला की त्या लहान मुलांचे कसं एकाच जागी थांबण्याची कॅपॅसिटी नसते, त्यांना कसं इकडं तिकडं हालतं पाहिजे है ना. आता तुम्ही याला बघितला असेल, तो आळस देत होता. पुन्हा त्याची बॉडी एवढी स्टेबल नव्हती, तर सारखं लक्ष इकडे तिकडे इकडे तिकडे बघत होता है ना वर्कआउट करताना सुद्धा. तर हेच आपल्याला कंट्रोल करण्यासाठी यांच्याकडून वर्कआउट करून घ्यायचे. मुलांना गेम खेळायला जास्त पाठवायचं आहे. चंचल नाही, एका कामामध्ये राहिलं पाहिजे. ठीक आहे.
तर यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे मुलांना करायला लावायचं मेडिटेशन तर ते करू शकत नाहीत, पण ओंकार उच्चारण करायला लावायचं. फक्त त्यांना 10 वेळा ओंकारचा उच्चारण करायला लावायचं, फक्त 10 वेळा. ठीक आहे. तर आता आपण ओंकार चॅन्टिंग करणार आहे. पाठीचं कणं सरळ ताठ करून घ्यायचं, दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये ठेवा, डोळे बंद. हां, अशा प्रकारे बसायला हवा. परत श्वास घ्यायला हवा, दीर्घ हळून मोठा श्वास घेऊन श्वासावरती लक्ष द्यायला हवा. पुन्हा श्वास सोडायला हवा, पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा सोडायचा. श्वास घेतला, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आता ओंकार उच्चारण करायचं आहे. श्वास घ्यायचा मोठा दीर्घ 1 दीर्घ मोठा श्वास घेऊन श्वास घ्यायचा. इनहेल, दीर्घ श्वास. इनहेल, पुन्हा दीर्घ श्वास. इनहेल, श्वास घ्यायचा. इनहेल, ओके. रिलॅक्स. दोन्ही हात आता रब करायला लावायचे, जोरात रब करायला लावा. दोन्ही हाताचे घर्षण करायला लावा, जोरात रब करायला लावायचे. पाठीचं कणं सरळ ताठ ठेवायला लावायचं. मुलांना लास्टपर्यंत पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच डोळे उघडायचे. कधी दोन्ही हाताचे घर्षण करायचे, जोरात करायला लावायचे. तोपर्यंत डोळे बंद ठेवायला लावायचे, डोळे बंद ठेवायला लावायचे. आता दोन्ही हाताचे तळवे डोळ्यावरती ठेवा. आता दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये डोळे उघडायचे. दोन्ही हाताने चेहरा पुसून घ्या आणि रिलॅक्स करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला मुलांना आणि पालकांसाठीही हा मी व्हिडिओ आजचा बनवला आहे. तर मुलांनी आणि पालकांनी सोबत वर्कआउट करायला हरकत नाही. आणि ह्या लहानशा मुलापासून मोटिवेट व्हायला पण हरकत नाही. याचे काही गुण आहेत चांगले, ते गुण घ्या. जे की सकाळी हा एवढ्या लवकर उठून आला आहे व्यायामासाठी, सकाळचा व्यायाम करतो रोज. ठीक आहे. आणि व्यायाम हे तुमचे आयुष्य हे वाढवण्यासाठी भरपूर मदत करेल. जास्त करून तुम्हाला आजारी तुम्ही पडत असाल तर आजारी पडणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही रोज व्यायाम करत राहा. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि काही कमेंट असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. आणि लहान मुलांना जर तुमच्या माझ्यासोबत या लहान मुलासोबत वर्कआउट करायचं असेल तर सकाळची आपली ऑनलाईन बॅच पण असेल. त्या ऑनलाईन बॅचसाठी आपण जॉईन करू शकता. तर मी ऑनलाईन तुम्हाला घरामधून तुम्हीही करू शकता, तुमच्यासोबत तुमची मुलेही करू शकतात. ठीक आहे. तर
त्यासाठी माझा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा. ठीक आहे. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. थँक्यू. नमस्कार. ओके.